21 जुलै 2025 संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि संध्याकाळच्या 6 नंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडू लागतात अनपेक्षित घडामोडी। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपला अचानक राजीनामा दिला। धनखड यांचा राजीनामा खरंच प्रकृतीच्या कारणामुळे होता की अजून काही, अशा चर्चा आता होऊ लागली। नमस्कार, मी आकाश शेलार, तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो। कोऱ्या कागदावर सही, गूढ राजीनामा आणि दिल्लीतील महाभियोग वादळ। भारताच्या राजकारणात सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असणारं उपराष्ट्रपती पद आणि त्या पदावरून अचानक दिलेला राजीनामा, पडद्यामागे नक्की काय घडलंय? धनखड यांचा राजीनामा खरंच प्रकृतीच्या कारणामुळे होता की त्यामागे होतं न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर दाखल झालेला महाभियोग प्रस्तावाचं गूढ? 21 जुलै संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस नेते जयराम रमेश, प्रमोद तिवारी आणि अखिलेश सिंह यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली। जयराम रमेश यांनी सांगितलं की सर्व काही सामान्य होतं। मग केवळ 2 तासानंतर संध्याकाळी 7:30 वाजता फोनवर अचानक राजीनाम्याची चर्चा का? काय खरंच हे सर्व अचानक घडलं? त्याच संध्याकाळी दिल्लीच्या रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाबाहेर वाढलेली गर्दी। एका पाठोपाठ भाजप खासदार येतात आणि जातात, काही न बोलता एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात। एका खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर कबुली दिली, होय आम्ही कोऱ्या कागदावर सही केली, पण कारण त्यांनी सांगितलं नाही। आणि आता खरी कथा सुरू होते। दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचं निवासस्थान, कोट्यावधींची रोख रक्कम जप्त, त्यांच्यावर महाभियोग प्रस्ताव दाखल। 208 खासदारांनी प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या। राज्यसभेत 63, लोकसभेत 145 आणि या प्रस्तावाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी स्वीकारलं। हीच होती का केंद्र सरकारची नाराजीची खरी कारणं? भारतीय संविधानात सांगितलेल्या अनुच्छेद 124, 217 आणि 218 अंतर्गत न्यायमूर्ती हटवण्यासाठी प्रक्रिया ठरवलेली आहे। ही प्रक्रिया सुरू झाली, पण ज्यांनी ही प्रक्रिया सुरू केली ते जगदीप धनखड यांनाच राजीनामा का द्यायला लागला? त्या दिवशी राजनाथ सिंह यांच्या ऑफिसमध्ये काय चाललं होतं? कोणती बैठक होती जी पारदर्शक नव्हती? कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या का घेतल्या? धनखड यांना काय सूचना दिल्या गेल्या की त्यांनाच सांगण्यात आलं महाभियोग स्वीकारला तर आता पद सोडावं लागेल? काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह म्हणतात धनखड पूर्णपणे ठीक होते। ते म्हणाले होते उद्या सकाळी 10 वाजता बैठक आहे। मग त्याच रात्री राजीनामा का? धनखड यांचा राजीनामा हा केवळ प्रकृतीचं कारण होतं की ते एक राजकीय दबावाचा परिणाम होतं? न्यायव्यवस्थेवर केलेला मोठा हल्ला रोखण्यासाठी उपराष्ट्रपतींनी स्वीकारलेली जबाबदारी त्यांच्यावरच उलटली का? सत्य अजूनही समोर आलेलं नाही, पण प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे आणि देश पुन्हा विचारतोय कोण चालवतंय दिल्लीतलं राजकारण आणि कोण त्याला अडवतंय? तुमच्या मते या राजीनाम्याचं खरं कारण काय असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पाहत रहा प्रबुद्ध भारत।